स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लागलेलं पाहायला मिळत आहे। कारण एक नगरपंचायत आणि 3 नगर परिषदेचा निवडणुका ज्या आहेत त्या आज होत आहेत आणि होऊ घातलेल्या आहेत। जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो आज सकाळपर्यंत देखील पाहायला मिळाला। अगदी आचारसंहितेचा जो भंग आहे म्हणजे पैशांचं वाटप असेल, प्रलोभन असेल, ही कणकवली असेल, मालवणमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। पैशांचं वाटप जे आहे वारेमाप होताना पाहायला मिळते। यातच नवीन अगदी आघाडी जी आहे ती देखील या कणकवलीमध्ये पाहायला मिळाली। अगदी ठाकरे गट आणि शिवसेना ही एकत्र आल्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली पाहायला मिळाली। मी आता कणकवलीमध्ये आहे आणि कणकवलीमधील हा जो वार्ड आहे या वार्डमध्ये आता आपण आहोत आणि या ठिकाणी हे जे पोलिंग बूथ आहे या पोलिंग बूथवर कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। आपण आता या बूथच्या जवळ अगदी आहोत आणि या ठिकाणी अगदी सकाळपासूनच या ठिकाणी मशीन सेट करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि कणकवली प्रभाग क्रमांक जे आहेत यामध्ये 7 नंबर, 8 नंबर आणि 9 नंबर याचं वोटिंग जे आहे ते या ठिकाणी कणकवलीमध्ये होणार आहे। मात्र यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे ही जी 7 नंबर वॉर्ड आहे या 7 नंबर प्रभागामध्ये दुबार मतदार झाल्याची नोंद जी आहे ती आणि त्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणचे कुडा मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केला होता। मात्र याबद्दल तक्रार देखील करून मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो झालेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी नाराजी आहे ती या ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केलेली वर्तवण्यात आली होती। त्याचप्रमाणे जर आपण पैशाचं वारेमाप वाटप जे आहे ते देखील कणकवलीमध्ये केल्याचं जाहीर केलं होतं। त्याचप्रमाणे आरोप जे आहेत ते विरोधकांना पाहायला मिळाले। सत्ताधाऱ्यांना पैशाचं वाटप करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करतात असं देखील म्हटलं जात होतं। आणि जर पाहिलं तर मालवणमध्ये मात्र दुसऱ्यांदा म्हणजे अगदीच आचारसंहिताचा भंग जो आहे तो केलेला पाहायला मिळतो। कारण काल रात्री काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैशाचं वाटप केलं जाते असा देखील आरोप जो आहे तो निलेश राणे यांनी केलेला पाहायला मिळाला। 1.5 वाजता रोकड जी आहे ती देखील जप्त करण्यात आली आहे। पोलिसांच्या चेकिंगमध्ये ही रोकड सापडलेली होती आणि त्यानंतर त्या भाजपचे काही पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये आले होते आणि त्यानंतर तेथील स्थानिक आमदार निलेश राणे हे देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली। मात्र पैशांचा वापर कशासाठी होतो, विकासाच्या मुद्द्यावर जर आपण लढत होता तर मात्र पैसे का या मतदारांना द्यावे लागतात असा देखील आरोप जो आहे तो निलेश राणे यांनी केला। आणि मात्र आता सध्याचं हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो कणकवली आणि मालवणमध्ये पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे सावंतवाडी आणि वेंगुर्ल्यामध्ये देखील निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मात्र अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे काहीसं पाहायला मिळते। मात्र हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो सध्या मात्र मालवण आणि कणकवलीमध्ये पाहायला मिळतोय। विशाल रवडेकर, LS मराठी न्यूज, सिंधुदुर्ग।